नमस्कार बालमित्रांनो, लिटल स्टारवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. या आधीच्या गोष्टींमध्ये आपण शबरीची बोरं, सीताहरण, रामविलाप अशा विविध गोष्टी ऐकलेल्या आहेत. आता पुढे वलिवध ही गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. श्रीरामांनी आश्वासन दिले खरे, पण वलीच्या पराक्रमापुढे श्रीरामांचे चालेल का, अशी शंका सुग्रीवाच्या मनात आली. कारण वली हा खूप शूरवीर होता. त्याने एकदा रावणाचा देखील पराभव केला होता. रावणाची तर पळता भुई थोडी झाली होती. सुग्रीवाच्या मनाची शंका लक्ष्मणाने जाणली. तो म्हणाला, सुग्रीवा, श्रीरामाचा प्रताप तुला ठाऊक नाही. पुढे सुग्रीव किष्किंधेच्या नगरसीमेवर जाऊन मोठमोठ्याने गरजून वालीला द्वंद्वासाठी आव्हान देऊ लागला. वालीही आव्हान स्वीकारून आला. दोघा भावांचे तुल्य बळ द्वंद्व युद्ध झाले. सुग्रीवाने बराच वेळ तग धरला, पण वालीच्या बळापुढे त्याला नंतर हार पत्करण्याची वेळ आली. या प्रसंगी श्रीराम धावून येईल अशी त्याची कल्पना होती, पण द्वंद्व चालू असताना दोन भावातील विलक्षण साम्यामुळे कोणता वाली आणि कोणता सुग्रीव यामध्ये श्रीरामांस संभ्रम उत्पन्न झाला आणि यामुळे सुग्रीवाचा पराभव झाला. पराभूत सुग्रीव श्रीरामांवर चिडला, तर श्रीरामांनी आपली संभ्रमावस्था सांगून म्हटले की, अरे वाली समजून मी तुलाच बाण मारला असता तर काय उपयोग होता या युद्धाचा. सुग्रीवाला हे पटले, पण पुढे काय, तर श्रीरामांनी एक फुलवेलीची माळा सुग्रीवांच्या गळ्यात खुणेसाठी म्हणून घातली. परत वालीला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. सुग्रीवाने पुन्हा आव्हान दिले म्हटल्यावर आता सुग्रीवाला चांगलीच अद्दल घडवायची या जिद्दीने वाली युद्धास आला. द्वंद्वयुद्ध सुरू झाले. थोड्याच वेळात वालीने सुग्रीवाला जेरीस आणून भुईवर लोळावले आणि त्याच्या छातीवर गुडघा टेकून ठोसा मारणार इतक्यात श्रीरामांनी बाण सोडला आणि वाली जखमी होऊन पडला. श्रीराम जवळ गेले तेव्हा मरणोन्मुख वालीने विचारले, तू कोण आहेस रे वीरा? मी दशरथ पुत्र राम. हे उत्तर ऐकल्यावर श्रीरामांच्या हातून मृत्यू आल्याबद्दल त्यांना समाधान वाटले. सुग्रीवाला किष्किंधेच्या राज्यावर बसून माझ्या पुत्राला अंगदाला राज्याभिषेक करावा. तारा राणी निर्मळ निष्पाप आहे. सुग्रीवाने पुनश्च तिचा स्वीकार करावा असे त्याने श्रीरामांस आग्रह धरला. श्रीरामांनी आश्वासन दिले की तुझ्या इच्छेप्रमाणे होईल मित्रा, आणि वालीने आनंदाने आपले प्राण सोडले. या मधल्या काळामध्ये हनुमान श्रीरामांच्या सेवेस होते. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा तो अंजनी सूत बलभीम परमभक्त बनला. हा वायुपुत्र जन्मतःच बलशाली पराक्रमी होता. जन्मल्याबरोबरच उगवत्या सूर्यबिंबाला फळ समजून त्याचा ग्रास करण्याची इच्छा या विशाल बाळाने आकाशात झेप घेत केली होती. सूर्याच्या रोखाने उड्डाण केले होते. त्याच्या या पराक्रमाने देवेंद्रही हादरले होते. सूर्यदेवाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आपले वज्र त्याच्या हनुवटीवर फेकले आणि यावरूनच अंजनी सूत हनुमान बनले. याला कोणीही अस्त्रशस्त्राने मारू शकणार नाही असा सर्व देवांनी हनुमानास वरप्रसाद दिला आणि हनुमान चिरंजीव झाले. वर्षा ऋतूचा काळ संपला. नद्या नाले संथपणे वाहू लागले आणि पुनश्च सीतामातेच्या शोधाला सुरुवात झाली. वानरसेना तयार झाली. या वानरसेनेमध्ये नील, जांबुवत, अंगद, हनुमान असे एकाहून एक सरस वीर सहभागी होते. ही संपूर्ण वानरसेना सीतामातेचा शोध घेण्यासाठी दक्षिणेकडे कसून तपास घेऊ लागली. तर याच काळात हनुमानास श्रीरामांनी आपला दूत बनवले आणि सीतामातेला आपली ओळख पटावी यासाठी आपल्या बोटातील अंगठी हनुमानाच्या स्वाधीन केली. या शोधकार्यामध्येच जटायूच्या मोठ्या भावाने म्हणजेच संपाती यांनी हनुमानास सीतामातेचा ठाव ठिकाणा सांगण्यास मदत केली. त्यांनी सांगितले की सागराच्या दक्षिणेकडे 100 योजनांवर लंका नावाचे द्वीप आहे. तेच रावणाचे राज्य. तिथेच ती साध्वी सीतामाई शोक करत बसली आहे. संपातीच्या सांगण्याप्रमाणे 100 योजने सागर ओलांडून पलीकडे जाण्याची गरज होती. तर हनुमान हा वायुपुत्र असल्यामुळे, त्याचे अफाट सामर्थ्य असल्यामुळे तो दक्षिण टोकाला सहज पोहोचू शकेल. यामुळेच हनुमान लंकेच्या दिशेने झेपावले. हनुमानाची ही ताकद पाहून देव असुरही प्रसन्न झाले. हनुमान आणि सीतामातेची भेट कशी होते ही गोष्ट आपण पुढील भागांमध्ये ऐकणार आहोत. अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी लिटल स्टारला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि संपूर्ण प्लेलिस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांसोबत, मित्रमंडळींसोबत शेअर करू शकता. थँक्यू व्हेरी मच.